नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण छान कुरकुरीत, क्रिस्पी, मसालेदार असे सुरणाचे काप फ्राय करणार आहोत। हे सुरणाचे काप वरून छान कुरकुरीत होतात आणि आतून छान सॉफ्ट असतात। आपण हे सुरणाचे काप खाताना आपण मासा खातोय का असं आपल्याला वाटतं। याची चव खूपच सुंदर असते। याला शाकाहारी मासा फ्राय असं देखील म्हणतात। तर असे सुरणाचे काप फ्राय करून तुम्हीही नक्की बघा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला सुरणाचे काप करायला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो सुरण घेतलं आहे। आपल्याला सुरण बाजारामध्ये अगदी सहज मिळतं। भाजी मंडईत गेलात तर अगदी सहज सुरण मिळतं। सुरण घेताना आतून पांढऱ्या रंगाचं घ्यायचं, म्हणजे असं थोडंसं पांढरं पाहिजे। लाल असेल तर ते घशात खवखवतं। आता हे मी पाव किलो सुरण घेतलं आहे। ह्याचं हे असं जे काळा भाग असतो हा काढून टाकायचा, वरचं कवर असतं ते। आता हे याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत। खूपही पातळ करायचं नाही आहे आणि खूपही जाड आपल्याला हे सुरण ठेवायचं नाही आहे। असे याचे बटाट्यासारख्या फोडी करून घ्यायच्या आहेत। असं या जाडीला आपण ठेवायचं आहे, म्हणजे खूपही पातळ नाही आणि खूपही जाड नाही असं करायचं। आता मी सगळं सुरण असं अगोदर कट करून घेते। आता इथे सगळं सुरण मी असं मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलं आहे। खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, असं मध्यम ह्याच्यामध्ये कट केलं आहे। आता हे सगळं एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्याच्यात घालून घ्यायचं आणि हे स्वच्छ आता आपण धुवून घेऊया। आता हे सुरण मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता हे एका भांड्यात घालायचं आणि याच्यात पाणी घालायचं। आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे, पण खूप पण मऊ नाही करायचं आहे, अगदी थोडंसं याला उकडायचं आहे। आता हे गॅसवर ठेवून उकडून घेऊया। आता हे सुरण मी एक 7 ते 8 मिनिटं असं उकडून घेतलं आहे। फक्त एवढंच उकडायचं की असं सुरी आत जाईल आणि अगदी थोडंसं हाताला सॉफ्ट लागेल, एवढंच आपल्याला उकडायचं आहे, खूपही उकडायचं नाही। आता हे काढून घेऊया। आता हे एका चाळणीवर काढून घेते आणि थोडंसं थंड करून घेऊया। खूप मऊ शिजवला तर आपण जेव्हा मसाला लावतो तेव्हा त्याला व्यवस्थित मसाला लावता येणार नाही, सगळे तुकडे पडतील। म्हणून अगदी थोडंसं, म्हणजे 7 ते 8 मिनिटे मीडियम गॅसवर असं थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता हे थोडं थंड करून घेते। आता हे सुरण थोडं थंड झालं आहे, या भांड्यात काढून घेऊया। थोडंसं गार झालं तरी चालतं, आपल्याला हात लावता येईल इतपत ठेवायचं। आता याच्यामध्ये 1-2 चमचे मी कांदा लसूणचा मसाला घालते। तुम्हाला जर प्लेन लाल तिखट घालायचं असेल तरी चालेल। एक लहान अर्धा चमचा हळद घालायची। याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1-2 चमचे आपले पोहे खाण्याचे चमचे असतात ते 2 चमचे मी कोकमचं आगळ घेतलं आहे। म्हणजे काय होतं, कधी कधी सुरणाला थोडं खवखवतं खाल्ल्यावरती, तर तसं होऊ नये म्हणून आपण याला कोकमचं आगळ लावून घ्यायचं आणि हे असं सगळं मिक्स करायचं। आता हे मसाला लावून याला एक 5 ते 10 मिनिटं आपण बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे मसाला त्या फोडींमध्ये व्यवस्थित आतपर्यंत मुरला जातो। आता हे मसाला लावून तयार आहे। आता हे मी एक 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवून देते। आता इथे सुरणाला मसाला लावून एक 10 मिनिटं झाले। याच्यात थोडासा रवा घेऊया आता ताटात। त्याच्यात एक लहान 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। आता हे रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करायचं। रव्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं, म्हणजे आपण जेव्हा सुरणाला कोटिंग करणार तर ते पडत नाही। आता हे मिक्स झालं आहे। आता सुरणाचे एक पीस घ्यायचे आणि त्याला असं फक्त रव्याच्या ह्याच्यात मिश्रणात कोट करून घ्यायचं आहे। आता आपण हे सुरण फ्राय करायला सुरुवात करूया। असं थोडं थोडं लावून घ्यायचं, आपल्याला जितके पीस घालायचे तेवढं लावून घ्यायचं। आता मी बाजूला तवा गरम करायला ठेवते।
तव्यावरती हे फ्राय करून घेऊया. मी बाजूला तवा ठेवलेला, तवा व्यवस्थित गरम झाला आहे. तव्यावरती तेल घालून घ्यायचं. तेल थोडं पसरायचं व्यवस्थित. गॅस मिडियमच ठेवायचा, खूप मोठा नाही करायचा. आणि आपण ज्या सुरणाला आता रवा लावून घेतला आहे ते पीस याच्यावरती घालायचे. तेल व्यवस्थित घालायचं म्हणजे ते छान कुरकुरीत असं होतात. आणि मीडियम गॅसवरती भाजायचं आहे. याला भाजायला खूप वेळ नाही लागत, लगेच भाजून होतं, कारण आपण ते उकडून घेतलेलं असतं, त्यामुळे ते कच्चं नाही राहत. आता याची खालची बाजू थोडीशी मिनिटभर भाजून घेऊया. आता खालची बाजू 1 मिनिटभर झाल्यावरती याला परतून घ्यायचं आहे. असं याला परतत आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. याची टेस्ट खूप छान लागते, अगदी आपण मासे तळून खातोय असंच लागतं. हे बघा, आता परत थोडंसं तेल घालूया आणि दुसरी बाजूही छान भाजून घेऊया. आता हे दोन्ही बाजूंनी मी परतत व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे. आता हे व्यवस्थित आपलं भाजून तयार आहे. आता हे काढून घेते. आता इथे आपलं सुरण फ्राय करून तयार आहे. खूप छान असं वरून क्रिस्पी असं झालं आहे आणि आतून छान सॉफ्ट आहे. तर असं सुरण फ्राय तुम्हीही नक्की करा. जे लोक मासे खात नाहीत त्यांनी असं नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर लागतं. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.